हॅलो फ्रेंड, वेलकम टू आवर चॅनल. फ्रेंड, पवित्र पोर्टल या पोर्टलवर शिक्षक भरती संदर्भात अनेक महत्त्वाचे अपडेट प्रोव्हाइड केले जातात. आज आपण शिक्षक भरती संदर्भात ज्या काही नवीन सूचना पवित्र पोर्टलवर नव्याने अपडेट केलेल्या आहेत त्यांच्या संदर्भात पूर्णपणे इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. यामध्ये ज्या काही सूचना असतील त्या सूचना या ठिकाणी तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे. त्याबद्दल जी इन्फॉर्मेशन दिलेली ती इन्फॉर्मेशन सांगणार आहे. हे सर्व पाहण्यापूर्वी या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून पवित्र पोर्टलबद्दल किंवा शिक्षक भरती संदर्भात किंवा कुठल्याही जॉब संदर्भात तुम्हाला अपडेट इझिली भेटत जातील. तर आज आपण डायरेक्टली पवित्र पोर्टलवर जाऊया. त्या ठिकाणी जी ऑफिशियल नोटिफिकेशन आहे त्या संदर्भात ज्या सूचना आहेत त्या पाहूया. तर गाईज हे पहा, हे जे पवित्र पोर्टल आहे टीचर रिक्रुटमेंट 2022 या पोर्टलवर थोडंसं स्क्रोल डाऊन केल्यानंतर ठीक आहे तुम्हाला अशा प्रकारचं एक न्यूज बुलेटिन दिसेल. या न्यूज बुलेटिनमध्ये एक पब्लिक नोटीस त्यांनी या ठिकाणी अनाऊन्स केलेलं आहे 19 फेब्रुवारी 2025 रोजी. या ठिकाणी म्हणले पहा, डेट एक्सटेन्शन फॉर ॲडव्हर्टाइजमेंट. ठीक आहे, मग या ठिकाणी काय म्हणले ते पूर्णपणे पाहूया. तरी पहा, हे नोटीस आहे, मी ती ओपन केलेलं आहे. या ठिकाणी नोटीस 19/2/2025 आहे. प्रेस नोटीस त्यांनी रिलीज केलेलं आहे. काय म्हणले, पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पद भरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कार्यवाहीस मुदत वाढतेबाबत. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी जी जाहिरात आहे त्याची डेट एक्सटेंड केलेली आहे त्या संदर्भात हे नोटीस आहे. आता या ठिकाणी जे काही पॉईंट आहेत ते आपण वन बाय वन कव्हर करूया. तर फर्स्ट पॉईंट काय पहा, दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी दिनांक 20/1/2025 रोजी पोर्टलवर सर्वच व्यवस्थापनांना सुविधा देण्यात आलेली आहे. ठीक आहे, म्हणजे ज्या काही जाहिराती असतील त्या जाहिराती अपडेट कराव्या त्या अनुषंगाने 20/1/2025 साली त्या ठिकाणी पोर्टलवर एक विंडो ओपन केलेला आहे. त्यामध्ये सर्व जाहिराती अपडेट होत आहे असं फर्स्ट पॉईंटमध्ये सांगितलं आहे. सेकंड पॉईंटमध्ये काय सांगितलं आहे पहा, की आजपर्यंत जवळपास 1216 व्यवस्थापनांनी विविध माध्यमांसाठी एकूण 1336 जाहिरातींची प्रक्रिया सुरू केली आहे. ठीक आहे, म्हणजे 1216 माध्यमांमार्फत 1336 जाहिरातींची प्रक्रिया सुरू झालेली आहे असं त्यांनी सांगितलं आहे. पुढे काय म्हणले पहा, दिनांक 20/1/2025 ते 20/2/2025 म्हणजे मागील महिन्याची जानेवारीची 20 तारीख ते फेब्रुवारीची 20 तारीख इथपर्यंत सुविधा देण्यात आली आहे. परंतु अद्यापही बऱ्याच व्यवस्थापनांनी जाहिरात देण्यास अजून काही कालावधी आवश्यक असल्याचे पवित्र पोर्टल जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी त्यांनी काय केलं आहे, डेट मुदतवाढ मागितलेली आहे. म्हणजे अनेकांनी आणखी जाहिराती अपडेट केलेल्या नाहीत. या जाहिराती अपडेट करण्यासाठी अजून कालावधी त्यांना हवा आहे. त्यासाठी तो कालावधी एक्सटेंड केला आहे 28/2/2025 पर्यंत. म्हणजे या महिन्याच्या एंडिंगपर्यंत जाहिराती अपडेट होतील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता त्यानंतर काय म्हणले पहा, राज्यातील सर्वच शैक्षणिक संस्थांना आव्हान करण्यात येत आहे की आपल्या अधीनस्थ शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करावी. पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी त्यांनी वेबसाईट दिलेली, या वेबसाईटवर जावे आणि त्या ठिकाणी जाहिरात द्यावी असं त्यांचं म्हणणं आहे मॅनेजमेंटला. ठीक आहे, म्हणजे जे काही शाळेचं मॅनेजमेंट असेल त्या प्रत्येक मॅनेजमेंटला त्यांचं आव्हान आहे की तुम्ही रिक्त जी पदं आहेत त्या रिक्त पदांसंदर्भात पवित्र पोर्टलवर इन्फॉर्मेशन अपडेट करा, जेणेकरून भरतीसाठी त्या वॅकन्सीज ॲड होतील आणि त्यानंतर त्या फुलफिल होऊ शकतात. शेवटी म्हणले पहा, शैक्षणिक संस्थांना पदभरतीबाबत जाहिरात देण्यासाठी काही अडचण असल्यास त्यांनी या मेलवर संपर्क त्यांना साधावा. ठीक आहे, म्हणजे कॉन्टॅक्ट दिलेला नाही पण मेल दिला आहे. तुम्हाला कुठलीही क्वेरी असेल तर या मेल आय डीवर तुम्ही मेल करून त्या पर्टिक्युलर क्वेरीचं सोल्युशन मिळू शकता. अशा सूचना पवित्र पोर्टलवर त्यांनी अपडेट केल्या आहेत 19/2/2025 रोजी. आय होप सर्व सूचना कळल्या असतील. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पवित्र पोर्टलच्या अशा सर्व अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. हे अपडेट संपूर्ण पाहिले. थँक्यू.